Hello dear students, today we are going to discuss some questions which are given in your textbook, page number 53. Actually हे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण 8th स्टँडर्ड्समध्ये ऑलरेडी शिकलो आहे. वी हॅव स्टडीड द फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाउंड्स का फॉर्म होतात, व्हॉट इज द रिझन बिहाइंड फॉर्मेशन ऑफ एनी कंपाउंड. सी स्टुडंट्स, वेनेवर एनी ॲटम वॉन्ट्स टू अटेन स्टॅबिलिटी. आता स्टॅबिलिटी कधी अटेन करतो तो, तर जेव्हा it is having 8 electrons in its outermost shell, then it becomes stable. So in order to attain stability, any element forms different types of compounds with another element. Now whenever a compound is being formed, two types of processes generally take place, either give and take of electron or sharing of electrons. Now in last lecture we have studied the concept of valence electrons, isn't it? So in formation of any ionic compound म्हणजे कोण, जे इलेक्ट्रॉन्सच्या गिव्ह अँड टेक मधून फॉर्म झालेले असतात. दुसरा एक प्रकार असतो कोव्हॅलंट कंपाउंड, जे शेअरिंग मधून फॉर्म झालेले असतात. So here what we are going to discuss, that is formation of MgCl2 and CaO. Both are ionic compounds. It means they are formed by give and take of electrons. 8th स्टँडर्डमध्ये आपण MgCl2 ची फॉर्मेशन शिकलो आहे ना. व्हॉट वी हॅव सीन दॅट मॅग्नेशियम इज हॅविंग ॲटॉमिक नंबर 12, सो इट इज हॅविंग व्हॅलन्सी 2. सो वेनेवर मॅग्नेशियम वॉन्ट्स टू बिकम स्टेबल, it wants to complete its octet state, then it donates the 2 electrons which are present in outer shell to 2 different chlorine atoms and it becomes stable. आता इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यामुळं मॅग्नेशियमवरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. इट हॅज डोनेटेड 2 electrons, hence it is having 2 plus or 2 positive charge. By donation of electrons, any atom becomes positively charged ion, that is cation. By accepting electrons, that particular atom forms anions, that is negatively charged ions. हे सगळं आपण ऑलरेडी शिकलो आहे. आता इथे MgCl2 आणि CaO ची फॉर्मेशन होताना ॲक्च्युली काय काय होतं ते जेव्हा तुम्हाला मेन्शन करायचं आहे, बघा हे काइंड ऑफ पर्सनल रिस्पॉन्ससारखे, म्हणजे जे तुम्ही नॉलेज शिकलाय त्याच्यावरती बेस्ड हे क्वेश्चन असतात. सो ह्याच्या आन्सर देताना तुम्हाला इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवून, म्हणजे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन, जशा आपण ह्या शेल्स दाखवत होतो ना, ह्या फर्स्ट शेल, सेकंड शेल, अशा पद्धतीचं आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. सो इथे ही फॉर्मेशन दाखवताना असं डायग्रॅमॅटिक दाखवणं एक्सपेक्टेड नाही. मग बघूयात आपण, हा जेव्हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल अशा पद्धतीचा, तर त्याचं आन्सर तुम्ही कसं लिहिणार. फर्स्ट बघूयात आपण पहिलं कंपाऊंड, दॅट इज MgCl2. त्याची फॉर्मेशन कशी होते ते सांगण्याच्यासाठी तुम्हाला आधी मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली पाहिजे. सो हियर दिस मॅग्नेशियम इज हॅविंग ॲटॉमिक नंबर दॅट इज 12. ॲटॉमिक नंबर 12 आहे. इट मीन्स इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 282. 12 इलेक्ट्रॉन्स 3 शेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट झाले. शेल्स माहिती आहेत ना तुम्हाला, फर्स्ट शेल दॅट इज K शेल, L शेल, M शेल. सो K शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, L शेलमध्ये 8 आणि M शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. नाव वेनेवर इट वॉन्ट्स टू बिकम स्टेबल ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी हा काय करतो, इट डोनेट्स द 2 इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द आउटर शेल, and thus this L shell will become outer shell and it will become stable. Okay, in case of chlorine, it is having atomic number 17. So its electronic configuration will be 287. It requires 1 electron only to become stable. Now what happens here? Here magnesium donates 2 electron. त्याला 2 इलेक्ट्रॉन द्यायचे आहेत, क्लोरीनला तर एकच हवा आहे. सो इन दिस केस magnesium invites another chlorine atom and it gives 1 electron to 1 chlorine atom, other electron to other chlorine atom, and thus MgCl2 is formed. हे सगळं तुम्ही आधी मेन्शन करायचं पॉइंट वाईज.
हे जे मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला, हे सगळे पॉईंट्स तुम्ही मेन्शन करायचे आधी तुमच्या आन्सर लिहिताना, आणि मग हे रिप्रेझेंट एकदम शॉर्टमध्ये कसं करणार तुम्ही. तर आता बघा, मॅग्नेशियम ॲटम आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 282 आहे. In order to become stable, it donates electron, and just as I have mentioned, whenever an atom donates electron, it becomes positively charged cation. Donate करतो हे कसं दाखवायचं, तर Mg++, किती इलेक्ट्रॉन्स त्यानं डोनेट केलेत, इट हॅज डोनेटेड 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणून मी इथं 2+ लिहिलं. आयदर 2+ लिहा किंवा Mg++ असं दोन्ही वेजनं तुम्ही हे रिप्रेझेंट करू शकता. नाव ॲज इट हॅज डोनेटेड 2 इलेक्ट्रॉन्स, इट बिकम्स 2+ चार्ज, अँड हिअर वी विल राईट 2 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ काय की मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर दिलेत म्हणून ह्याच्यावरती 2+ चार्ज आला. अँड बाय डोनेटिंग दीज 2 इलेक्ट्रॉन्स इट विल फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज्ड मॅग्नेशियम आयन. This is magnesium atom, this is magnesium ion. Now there are 8 electrons in outer shell and it has become stable. आलं लक्षात. In the same way क्लोरीनच्या बाबतीत बघू काय होतंय. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. जेव्हा इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले जातात ते आपण रिॲक्टंट साईडला दाखवायचे, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स डोनेट केले जातात ते आपण प्रोडक्ट साईडला दाखवायचे. सो ॲज क्लोरीन हॅज ॲक्सेप्टेड 1 इलेक्ट्रॉन, जेवढे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले ते इथं मेन्शन करायचे. इथे 2 होते सो मी इथं 2 लिहिलं, इथं 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला सो मी इथं 1 लिहिलं. नाव ॲज इट हॅज ॲक्सेप्टेड 1 इलेक्ट्रॉन इट विल बिकम negatively charged ion, that is anion. Now here the configuration of chlorine atom is 287, and by accepting 1 electron it will form negatively charged anion which is having electronic configuration 288. जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ना स्टुडंट्स, तिथे तुम्हाला असे क्वेश्चन्स विचारले जातात. Mg++ आहे, सो हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इट इज हॅविंग, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स Mg++ मध्ये काय आहे. तर आपण ॲटॉमिक नंबर Mgचा आठवतो आणि 282 मग 12 ॲटॉमिक नंबर म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स असं लिहितो. बट नो, जेव्हा तो ॲटमच्या फॉर्ममध्ये आहे देन इट इज हॅविंग 12 इलेक्ट्रॉन्स. वेन एव्हर इट इज फॉर्म ऑफ दिस आयन देन इट इज हॅविंग ओनली 10 इलेक्ट्रॉन्स. इन द सेम वे क्लोरीनच्या बाबतीत देखील नुसता Cl असेल तर इट इज हॅविंग 17 इलेक्ट्रॉन्स. Cl- आयनच्या फॉर्ममध्ये असेल तर इट इज हॅविंग 18 इलेक्ट्रॉन्स. हा फरक लक्षात आला. हे असे कन्फ्युजिंग प्रश्न मग हे कधी समजणार तुम्हाला, जेव्हा ही कन्सेप्ट व्यवस्थित समजेल तेव्हा. नाव ह्या दोघांच्यापासून आपला MgCl2 हे कंपाऊंड कसं फॉर्म होतं आहे, तर there is one chlorine atom, one chlorine ion, chloride ion म्हणतात त्याला. This chloride ion, there is again magnesium ion and there is again another chloride ion, 2 chloride ions, 1 magnesium ion will combine and give MgCl2 compound. आलं लक्षात. सो लाईक दिस यू विल एक्सप्लेन. आधी तुम्ही वर्ड्समध्ये प्रॉपर स्टेप बाय स्टेप सांगणार आणि शेवटी या पद्धतीनं तुम्ही एक्सप्लेन करणार. ओके. नाव द नेक्स्ट इज फॉर्मेशन ऑफ CaO. इन केस ऑफ कॅल्शियम ऑक्साईड व्हॉट हॅपन्स, लेट अस सी. अशाच पद्धतीनं आपल्याला ते मेन्शन करायचं आहे. कॅल्शियम आणि ऑक्सिजन दोन्ही एकत्र येणार, त्यांच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म होणार. इनिशियली जे आपण स्टेप्स सांगितल्या, प्रोसेस जी सांगितली तशीच इथे देखील सांगणार. कॅल्शियम इज हॅविंग ॲटॉमिक नंबर, बघा आता मी डायरेक्ट सांगत नाही, मी त्याचं कॉन्फिगरेशन सांगते. बरेचदा स्टुडंट्स तुम्हाला ॲटॉमिक नंबरवरून कॉन्फिगरेशन आणि कॉन्फिगरेशनवरून ॲटॉमिक नंबर लिहिता येत नाही, कन्फ्यूज होतं.
आता मी कॉन्फिगरेशन आधी सांगते, मग त्याच्यावरून आपण त्याचा ॲटॉमिक नंबर बघूयात. कॅल्शियम इज हॅविंग कॉन्फिगरेशन 2882. एक्झाममध्ये उलटसुलट विचारतात असं आणि सांगता येत नाही आपल्याला. सो 2882 हे कॉन्फिगरेशन आहे त्याचं. इट विल हॅविंग ॲटॉमिक नंबर, आता सांगा काय असणार, दॅट इज 20. हे झालं कॉन्फिगरेशन कॅल्शियमचं. KLMN ह्या प्रत्येक शेलमध्ये हे एवढे एवढे इलेक्ट्रॉन्स कॅल्शियममध्ये प्रेझेंट आहेत. इन केस ऑफ ऑक्सिजन व्हॉट हॅपन्स? ऑक्सिजन इज हॅविंग ॲटॉमिक नंबर, हे तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 8. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 26. नाव calcium wants to donate, it has to donate 2 electrons so that it will become stable. Oxygen wants 2 electrons so that it will become stable. So here when CaO, that is calcium oxide, is formed, then calcium donates 2 electrons to oxygen and both will become stable by formation of CaO. हे सगळं तुम्ही आधी वर्ड्समध्ये सांगाल आणि याच्याच सारखं सेम वेनं शेवटी एक्सप्लेन कराल, जसं की कॅल्शियम आता तो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, हेन्स Ca किती इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे, व्हॅलन्सी काय त्याची, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, व्हॅलन्सी पण 2 आहे. सो इट विल डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स इट विल बिकम Ca2+ किंवा Ca++ असं देखील तुम्ही लिहू शकता आणि मग इथे लिहायचं 2 इलेक्ट्रॉन्स. हियर लेट अस राईट द कॉन्फिगरेशन 2882. हियर इट्स कॉन्फिगरेशन विल बी 288. नाउ इट हॅज बिकम स्टेबल बाय डोनेटिंग 2 इलेक्ट्रॉन्स. नाउ हियर in case of oxygen it will accept 2 electrons, hence I will write here like this and it will become O2- किंवा O-. Here it is having configuration 26 and by accepting 2 electrons its configuration will become 28. Got it? Now like this we will write Ca2+ plus O2-, both will combine and will form calcium oxide. आलं लक्षात कशा पद्धतीनं CaO आणि मॅग्नेशियम क्लोराईडची फॉर्मेशन तुम्ही दाखवणार. आता स्टुडंट्स याच पेज नंबर 53 वरती तुम्हाला अजून एक पार्ट दिलेला आहे, दॅट इज नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL. याची थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. बरेचदा काय होतं, आपण मेन एक्सरसाइज आणि बाकीचे क्वेश्चन्स करताना असे काही जी इन्फॉर्मेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे ती बरेचदा आपल्या डोळ्यातून नजरेखालून वाचून जायची राहून जाते आणि एक्झाममध्ये टेक्स्टबुकमध्ये जे काही आहे त्याच्यावरती कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि म्हणून हा पार्ट देखील तुम्हाला इग्नोर करायचा नाही आहे. वी हॅव टू सी द इन्फॉर्मेशन ऑफ NCL, दॅट इज नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. दिस NCL इज प्रेझेंट इन पुणे. त्याची 1950 या इयरमध्ये त्याची इस्टॅब्लिशमेंट झाली and this laboratory is a part of one organization and its name is Council of Scientific and Industrial Research, that is CSIR.
ॲक्च्युली तुम्हाला हा लाँग फॉर्म नाही दिलेला, तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन म्हणून मी हा लाँग फॉर्म दिला आहे. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नुसतं CSIR एवढीच सांगितलेलं आहे. आता ही जी NCL दॅट इज नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे, तिचे ऑब्जेक्टिव्स किंवा तिचे फंक्शन्स काय काय आहेत, काय रोल परफॉर्म करते, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा हा लाँग फॉर्म, शॉर्ट फॉर्म, त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली, कुठे आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारली जाते. किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत हे 2 मार्क्ससाठी देखील विचारलं जाऊ शकतं. सो लेट अस सी व्हॉट आर इट्स ऑब्जेक्टिव्स. सगळ्यात फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह स्टुडंट याचं आहे ते म्हणजे केमिस्ट्रीशी रिलेटेड वेगवेगळे रिसर्च वर्क हे परफॉर्म करणं. सो याचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आपण लिहूयात, रिसर्च वर्क इन केमिस्ट्री, इन द फील्ड ऑफ केमिस्ट्री, वेगवेगळे केमिस्ट्रीशी रिलेटेड रिसर्च वर्क परफॉर्म करणे. देन द नेक्स्ट इज टू हेल्प इंडस्ट्रीज. आता कोणत्या इंडस्ट्रीज, तर केमिस्ट्रीशी रिलेटेड ज्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना हेल्प करणे. कशासाठी, तर वेगवेगळ्या रिसर्चसाठी असेल, इस्टॅब्लिशमेंटसाठी असेल. सो त्यांना हेल्प करणे. आणि दुसरा म्हणजे किंवा सगळ्यात लास्ट जो त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, टू डेव्हलप, काय डेव्हलप करायचं आहे, न्यू टेक्नॉलॉजी by using minimal resources. मिनिमल नॅचरल रिसोर्सेस असं देखील तुम्ही म्हणू शकता की टेक्नॉलॉजी तर तुम्हाला डेव्हलप करायची आहे, बट एन्व्हायरमेंटचा कमीत कमी हार्म होईल अशा पद्धतीनं नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे. इंडस्ट्रीजना इस्टॅब्लिशमेंटसाठी, रिसर्चसाठी जर काही हेल्प लागणार असेल तर ती करणे. आणि केमिस्ट्रीच्या फील्डमध्ये कंटिन्युअसली रिसर्चचं वर्क परफॉर्म करणे, अशी काही स्पेसिफिक अशी ऑब्जेक्टिव्ज आहेत या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची. सो हा देखील पार्ट तुम्ही स्किप करू नका स्टडीमधून, म्हणून हा मुद्दामून आपण आज डिस्कस केलेला आहे. आज आपण काय काय बघितलं, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम ऑक्साईडची फॉर्मेशन कशी दाखवायची आणि NCLची इन्फॉर्मेशन. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. काही नसेल समजलं तर तुम्ही डाऊट्स विचारू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट बघूया.